नमस्कार, मी माधुरी गद्रे। आज आपण एक उपवासासाठी भाजी करून बघणार आहोत। ती म्हणजे सुरणाची भाजी। अतिशय पौष्टिक आहे ही भाजी आणि अगदी सोपी रेसिपी आहे। तर त्याची कृती आपण बघूया आणि साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। हे असं असतं सुरण, कंद प्रकार आहे हा। सुरण दोन प्रकारचे मिळतात, एक लालसर रंगाचं असतं आणि दुसरं पांढरट पिवळ्या रंगाचं। तर मी हे पांढरट पिवळ्या रंगाचं घेतलंय, कमी खाजरं असतं हे। स्वच्छ धुवून घेतलंय मी सुरण। आता एक काळजी घ्यायची आपल्याला की सुरुवातीला आपल्या हाताला असं तेल लावून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे हाताला खाजणार नाही। आता याची विळीनी किंवा सुरीनी सालं काढून घ्यायचीत आपल्याला। काढून घेते अशी। आता हे चिरून घ्यायचं आहे आपल्याला। सुरीने पण चिरू शकतो, पण मला विळीची सवय आहे म्हणून मी विळीवर चिरून घेते। 2-3 तुकडे करून घेते आधी। आणि आता याच्या लांबट पातळ फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फोडी करून घेऊ शकता। असे तुकडे करून घेते। सुरण हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगलं आहे। याच्यामध्ये फायबर आहे, पोटॅशियम आहे आणि मुख्यतः पोटाच्या तक्रारींवर खूप उपयोगी आहे। हे खायला हवं आपण। हे चिरलेलं सुरण 1/2 किलो आहे। सालांमध्ये थोडं वजन जातं म्हणून थोडंसं जास्त आणायचं। आता या सुरणाच्या फोडी पाण्यात टाकून घेऊ आपण। एक 10 मिनिटं अशाच ठेवायच्या आहे पाण्यामध्ये। आता असे निथळून घ्यायचे आणि कुकरच्या डब्यामध्ये काढून घेऊ। फोडी भिजवलेलं पाणी वापरायचं नाही आपल्याला, खाजरं असतं ते। आणि आता गरम पाण्याने हात धुवून घ्यायचे म्हणजे खाजणार नाहीत ते। हा कुकर गरम करायला ठेवलाय मी आणि त्याच्यामध्ये ही जाळी बुडेल एवढं पाणी घातलंय। आता हा कुकरचा डबा ठेवायच्या मध्ये। आता या फोडींमध्ये पाणी घालायचं नाही आहे आपल्याला, वाफेवरच शिजतील त्या छान। झाकण लावते आणि मध्यमपेक्षा मोठ्या गॅसवर 2 शिट्ट्या करायच्या आहेत आणि गॅस बंद करायचा आहे। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण हे मिक्सरचं काम करून घेऊ। अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव घेतलाय मी, तो घालते मिक्सरच्या भांड्यात। आणि 1 टेबलस्पून भरून भाजलेल्या दाण्याचं कूट घेतलंय मी, ते घालते। थोडं पाणी घालू याच्यामध्ये आणि पेस्ट बनवून घ्यायची, याची वाटण करून घ्यायचं आहे। या 2 मिरच्या बारीक चिरून घेते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, तिखट किती हवं तसं। 2 ताजी आमसुलं आणि 2 टेबलस्पून गूळ घेतलाय मी। कुकर गार झालाय, आता शिट्टी निघतेय, बघूया। शिजलंय का बघू आपण। हे बघा किती छान शिजलंय ना। काढून घेते खाली। ही कढई गरम करायला ठेवली आहे मी आणि त्याच्यामध्ये 1.5 टेबलस्पून साजूक तूप घातलंय। बघूया तापलंय का। अर्धा टीस्पून जिरं घालते। 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या घालते। परतून घ्यायचं जरा। फोडी घालू सुरणाच्या। सुरण शिजलेलं आहे त्यामुळे पटकन होईल आपली भाजी। परतून घेते जरा। हे वाटलेलं मिश्रण आहे ना आपलं, ओला नारळ आणि दाण्याच्या कुटाचं, ते घालते। थोडं पाणी घालून घेऊ त्याच्यामध्ये। एकदा मिसळून घेते आधी।
बारीकच गॅस ठेवायचा. मिसळून घ्यायचं व्यवस्थित. आता ही 2 आमसुलं घेतलीत मी, ती घालणार आहे याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही भाजी करू शकता. तुम्हाला घट्टसर हवी असली तर कमी पाणी घालायचं आणि पातळसर हवी असली तर पुरेसं पाणी घालायचं आहे. मला मध्यम आवडते ही भाजी. 1 वाटी पाणी घातलं आहे मी याच्यामध्ये. हे आता उकळू द्यायचं आहे जरा. आमसूल घातल्यामुळे खाजरेपणा कमी होतो सुरणाचा. आता 2 टेबलस्पून गूळ घेतला आहे मी बारीक चिरून, तो घालते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला गूळ. आंबट, गोड, तिखट अशी छान चव व्हायला हवी त्याची. मीठ घालते चवीप्रमाणे. मिसळून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर घालते. उरलेली वरून घालू आपण. हे आत्ता जरी पातळसर दिसत असलं ना तरी घट्ट होईल ते थोड्या वेळाने. झाकून ठेवू थोडा वेळ. बारीक गॅस ठेवला आहे. 3 मिनटं झाली आहेत. तर बघूया आपण. मध्येच एकदा ढवळलं होतं मी उघडून, नाहीतर खाली लागू शकतं ते. आपण याची चव बघू शकतो. जर जास्त आंबट वाटायला लागलं ना तर आमसूला काढून घ्यायची त्याच्यातली. सुरेख रंग आला आहे त्याला. तयार आहे आता ही भाजी. गॅस बंद करते आणि काढून घेते भाजी बाउलमध्ये. कोथिंबीर घालते. वा, मस्त दिसते भाजी. वास येतो छान. अशी ही अतिशय चविष्ट सुरणाची भाजी तयार झाली आहे आपली. या भाजीतले सगळे जिन्नस आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. आहे ना अगदी सोपी रेसिपी. आणि मुख्य म्हणजे ही भाजी आपल्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. करायला हवी आपण ही भाजी. तर तुम्ही करून बघा आणि आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद.